विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, एवढे अनर्थ हे का अविद्येने केले. अशा प्रकारे अविद्येमुळे होणाऱ्या अनर्थांचे वर्णन करून विद्येचे महत्व सांगणारे थोर महात्मा ज्योतिराव फुले इथल्या मातीमध्ये मराठमोळा स्वराज्य निर्माण करून ते स्वराज्याच्या बहुजनांसाठी बळीराज्य घडवणारे बहुजन प्रतिपालक विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज. जसा उपास मारल्याने माणूस अशक्त होऊन अल्पायुष होतो, तसा तो शिक्षणाभावी जीवनपरी दुसऱ्याचा गुलाम होतो असं सांगत शिक्षणाचं महत्व पटवून देणारे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांच्या चरणांची धूळ कुंकवाच्या करंड्यामध्ये भरून घालायला लावावी अशा भारत मातेच्या चरणांना विनम्र अभिवादन करून मी गणेश खैरे पाटील प्रथमतः आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या कडकडाटामध्ये या देशासाठी, या मातीसाठी, या भूमीसाठी त्यांनी आपल्या हाताचं कार्य महत्त्वाचं स्वीकार करत या भारत भूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांना विनम्र अभिवादन करतो. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं तुमच्या समोर बोलण्यासाठी उभा आहे. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जर तुम्ही आम्ही विचार केला तर 14 एप्रिल 1891 रोजी बाबासाहेबांचा जन्म झाला. तुम्ही आम्ही विचार केल्याच्या नंतर तुम्हाला आम्हाला एक गोष्ट लक्षात येते की खरं स्वातंत्र्य देशाला कधी मिळालं. देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 रोजी. परंतु खरं स्वातंत्र्य आम्हाला बाबासाहेबांनी मिळवून दिलं. ते खरं स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकारत झाली आणि ती घटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आणली गेली. तेव्हापासून मला वाटतं आम्हाला खरं स्वातंत्र्य मिळालं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस घटना लिहिण्यासाठी बाबासाहेबांना लागले आणि 2 वर्ष 11 महिने 18 दिवस घटना लिहून झाल्याच्या नंतर पुन्हा आम्हाला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं. पण त्यापूर्वीचा काळ कसा होता, जुना काळ किती हाल होता, माणूस माणसाचा गुलाम होता. सोन्याच्या आमच्या घरामध्ये कुत्र्या मांजरांचा पाल होता, परंतु आम्ही माणूस असून आमच्या सावलीचा विटाळ होता. ही किती माणसाची दुर्दैवी अवस्था होती. रक्तपती झालेल्या माणसामध्ये आणि अस्पृश्य माणसामध्ये कसलाही फरक नव्हता. शूद्रांनी कपडे घालू नये, धातूची भांडी वापरू नये, कपडे वापरू नये, समुद्र मंथन करू नये, समुद्राच्या पलीकडे जाऊ नये, समुद्र ओलांडू नये, शिक्षण घेऊ नये, असे कितीतरी गोष्टी, कितीतरी अनिष्ट रूढी आमच्या माती मारल्या गेल्या होत्या. अरे हिरव्याचं जात नाही, भगव्याचं जात नाही, माझा इमान कधीच मातीचं जात नाही, अजन्म ठेवला मी हातामध्ये तिरंगा, छे नाकरीचं माझा मातीचं जात नाही, छे नाकरीचं माझा मातीमध्ये जात नाही. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी ही घटना लिहिली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून बाबासाहेबांनी शिक्षण घेतलं. बाबासाहेब ज्यावेळी 10वीला होते त्यावेळेस त्यांना तालुक्याच्या ठिकाणी परीक्षा होती. तालुक्याच्या ठिकाणी राहण्यासाठी कुटुंबाची सोय होत नव्हती, म्हणून स्वतः भीमराव आंबेडकरांना रामजी बाबा आंबेडकर हे तालुक्याच्या ठिकाणी घेऊन गेले. तिथं त्यांनी एक खोली भाड्याने घेतली आणि भाड्याने खोली घेऊन बाबासाहेब 10वीची परीक्षा देत होते. 10वीची परीक्षा देत असताना बाबासाहेब पेपरला जायचे. पेपरहून घरी आल्याच्या नंतर रामजी बाबा त्यांना स्वतःच्या हाताने स्वतः बनवून खाऊ घालायचे आणि भीमराव ज्यावेळेस परीक्षा देऊन आल्याच्या नंतर जेवायला ताटात घ्यायचे त्यावेळी टोपलीमध्ये 2च भाकरी शिल्लक असायच्या आणि भीमराव बसल्या बसल्या बाबांना विचारायचे, बाबा तुमचं जेवण? त्यावेळेस रामजी बाबा सांगायचे, भीमराव तुम्ही जेवण करून घ्या, तुमच्या नंतर मी जेवतो. दुसऱ्या दिवशी तोच प्रकार. बाबासाहेब 3 वाजता पेपर देऊन आले. पेपर देऊन आल्याच्या नंतर जेवायला बसले. टोपलीतली भाकरी ताटात घेतली आणि आपल्या वडिलांना विचारले झाले, बाबा तुमचं जेवण? त्यावेळेस रामजी बाबा भीमरावांना सांगतात की भीमराव तुम्ही जेवण करून घ्या, मी नंतर जेवेन. 1 2 दिवस 4 दिवस 6 दिवस दिवसेंदिवस जात होते. पेपर संपत आले होते तरीही रोजची हीच रुटीन बाबासाहेबांची चालू आहे. रोज बाबासाहेब पेपरून यायचे, जेवायला बसायचे, भाकरी टोपलीमध्ये शिल्लक नसायची, परंतु बाबाला ते विचारते तुमची जेवण? त्यावेळेस भीमरावांना रामजी बाबा सांगायचे की भीमराव तुम्ही जेवण करून घ्या, तुमच्या नंतर मी जेवतो. मग बाबासाहेबांना प्रश्न पडला, अरे मी जेवल्याच्या नंतर टोपलीमध्ये भाकरी शिल्लक राहत नाही, मग बाबा तुमचं पोट कसे करेल? त्यावेळेस रामजी बाबांना दिले उत्तर खूप सुंदर आहे मित्र हो, काळजाचे काम करू नये का? त्यावेळेस रामजी बाबा म्हणतात की भीमराव माझं पोट या भाकरीला भरणार नाही, माझं पोट या टोपलीतल्या भाकरीला भरणार नाही. माझं पोट तेव्हा भरेल तुम्ही एवढे मोठे व्हा की तुमचं मोठेपण पाहून माझं पोट भरेल. एवढे मोठे तुम्ही माझं या टोपलीतल्या भाकरीने पोट नाही भरणार, तुमचं मोठेपण पाहून माझं पोट भरणार आहे. मित्र प्रतिकूल परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलं. आज आमच्या घरामध्ये वीज नाही किंवा पुरेसा उजेड नाही म्हणून आम्ही अभ्यासाला बसत नाही, पण ज्या बाबासाहेबांच्या घरामध्ये वीज नव्हती, विजेच्या खांबाखाली बसून त्यांनी अभ्यास केला आणि
अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये ज्यांनी परीक्षा दिली, कोलंबिया विद्यापीठात ज्यांनी शिक्षण घेतलं, त्या कोलंबिया विद्यापीठात आजही तिचा पुतळा आहे आणि तिथं लिहून ठेवलं आहे, विश्वातील सर्वात सुंदर आणि सर्वात विद्यार्थी, सर्वात सुंदर, सर्वात मोठा आणि सर्वोत्तम विद्यार्थी म्हणजे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी हे शिक्षण घेतलं होतं. मी ज्या वेळी बाबासाहेबांच्या स्टेजवरती बोलण्यासाठी उभा राहतो, काही लोक मला पाहतात, मी शिवजयंतीच्या स्टेजवरती शिवाजी महाराजांवरती बोलण्यासाठी उभा राहतो, मी महात्मा फुलेंच्या स्टेजवरती महात्मा फुलेंविषयी बोलताना उभा राहतो, मी बाबासाहेबांच्या स्टेजवरती बाबासाहेबांविषयी बोलायला उभा राहतो. पात्रोडला एक 2-3 वर्षापूर्वी कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने बोलून स्टेजवरून खाली आलो. मला एकाने प्रश्न विचारला, सर नेमकी तुमची विचारधारा कोणती, माझी विचारधारा कोणती, असं विचारल्याच्या नंतर एक शिक्षक मुलाला 3 प्रश्न करतो. शिक्षकाने प्रश्न केला, देव म्हणजे काय रे? शिक्षकाने प्रश्न केला, देव म्हणजे काय रे? एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे? प्रश्न तिसरा आणि वेगळा, प्रश्न तिसरा आणि वेगळा, ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे? ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे? 3 प्रश्न विचारले. त्यावेळेस विद्यार्थी उत्तर देतो बघा. देव म्हणजे काय त्यानं फक्त माये लिहिलं, देव म्हणजे काय त्यानं फक्त माये लिहिलं, राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं, ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला आलं नाही, ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला आलं नाही, तिथं त्यानं फक्त भिंगराय लिहिलं, तिथं त्यानं फक्त भिंगराय लिहिलं. परवा पुण्यामध्ये विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना झाली, यांच्या पुतळ्याची विटंबना झाली. संत जमाव एकत्र आला आणि रागाच्या भरात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केली. ज्यावेळेस अशी लोक मी पाहतो त्यावेळेस मला त्यांच्या बुद्धीची कीव येते. अरे जय बाबासाहेब पत्र लिहित असताना पत्राची सुरुवात जय शिवराय म्हणून लिहायचे. ज्या बाबासाहेबांनी महाराजा चौदार तळ्याचा सत्याग्रह केला, त्या चौदार तळ्यावर जाण्यापूर्वी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आपलं मस्तक ठेवलं. त्या बाबासाहेबांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याच्या नंतर, पुतळ्याची विटंबना झाल्याच्या नंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना जर आम्ही करत असू तर कसला अज्ञान आम्ही घेऊन जगत आहोत हा तुम्हाला मला प्रश्न पडला पाहिजे. चौदार तळ्याच्या सत्याग्रहापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. एक पत्रकार बाबासाहेबांना विचारतो की ही घटना लिहिण्यासाठी तुम्ही नेमकी कुणाची प्रेरणा घेतली? त्यावेळेस बाबासाहेब सांगतात की मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातून प्रेरणा मिळाली. म्हणजे बाबासाहेबांचे विचार किती उच्च होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब यांच्या विचारांची नाळ तुम्ही आणि कधीतरी समजून घेतली पाहिजे. ती समजून घेणं मला वाटतं जास्त गरजेचं आहे. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं तुम्ही आणि हा विचार समजून घेतला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस पालखी घेऊन जात होते, पालखी जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, वडार आणि रामोशी समाजाचे काही मावळे त्यांच्या पालखीमध्ये होते, त्यांच्या सैन्यामध्ये होते. वडार आणि रामोशी समाजातील त्या मावळ्यांना शिवाजी महाराजांनी सांगितलं की तुम्ही या पालखीला थांबा द्या. त्यावेळेस काही लोक आले, त्यांनी महाराजांना सांगितलं की महाराज थांबा, आपला देव वाटेल, धर्म वाटेल, आपला देव बुडेल. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्षापूर्वी विज्ञानवाद मांडतात आणि ते सांगतात की अरे दगडात देव नाही, देव माणसात आहे. म्हणजे दगडात देव नसून देव माणसात आहे हे सांगणार छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्या मावळ्यांना, त्या पुढच्या माणसांना पकडून देताना छत्रपती शिवाजी महाराज सांगतात की अरे हा दगड होता, या दगडाला धरवण्याचं काम वडार समाजातील माणसांनी केलंय, या दगडाला धरवण्याचं काम रामोशी समाजातील माणसांनी केलंय. ही दगड असताना याच्यावर अनेक वेळा त्या माऊलीच्या सावल्या पडल्या आणि अनेक वेळा यांच्या लेकरा बाळांची सावली त्या दगडावरती पडली. त्यावरती देव त्यावरती देव भंगला नाही. खरं तर या दगडाला देवत्व प्राप्त करून देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या वडार समाजातील माणसांनी केलंय. हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडलाय. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग केला, त्याच्यासाठी तारीख सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक झालाय, त्या दुसऱ्या राज्याभिषेकाची तारीख निवडली. हा विचार तुम्ही आम्ही समजून घेतला पाहिजे. परंतु आम्ही तो विचार समजून घेत नाही. कुणी छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की आम्ही फक्त जय म्हणतो, कुणी जय म्हटलं, जय भीम म्हटलं की आम्ही त्याला जय भीम म्हणतो. पण खऱ्या अर्थानं आम्ही शिवाजी महाराजांचे विचार काय हे समजून घेतो का? खऱ्या अर्थानं आम्ही बाबासाहेबांचे विचार काय हे समजून घेतो का? हा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे. संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, पण आमच्या डोक्यात कुणी चांगले विचार केले नाही. संघटना हजार झाले, नेते हजार झाले, पुन्हा म्हणावे आपले चेहरे हजार झाले, तुम्ही
तुम्ही पाहिलेली स्वप्ने पुरी झालीत का हो बाबा, तुमच्या मताची माणसं मिळत का हो बाबा, तुमच्या मताची माणसं मिळत का हो, हा प्रश्न आज तुम्हाला इथे पडल्याशिवाय राहत नाही. आजकाल धर्मपंडितांना राजकारण्याला लागलेला सगळ्यात मोठा शोध म्हणजे धर्मांधतेचा शोध आहे. जातीला जात घातला, पूर्वी झाडावर झाड घालायची, वरवा पेटायचं, जंगल पेटायचं, परंतु आज राजकारणी जातीला जात घालतात, माणसा माणसामध्ये, जाती जातीमध्ये, भाव भावामध्ये, जावामध्ये भांडण्याचं काम करतात. मित्र, पुण्यामध्ये जे प्रकरण झालं ते सुद्धा याच राजकीय द्वेषातून झाले. ज्यांना आपली पोळी भाजून घ्यायची होती त्या राजकारण्यांना धर्मपंडितांना लागलेला शोध म्हणजे धर्मांधतेचा शोध आहे. जातीला जात घातली, धर्माला धर घातला की वरवा पेटतो, माणुसकी जळून त्याच्यात खाक होते आणि या जळलेल्या माणुसकीच्या पोळीवर, त्या विश्वावरती आपली पोळी भाजून घेण्यास तो राजकारणी स्वतः सक्षम होतो. त्या राजकारणाची पोळी भाजून येते. परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, अलीकडे भगवा, पलीकडे निळा, अलीकडे टोपी, पलीकडे टिळा, आणि याच्यामुळे दाबला जातो माणुसकीचा गळा. आणि जर माणुसकीचा गळा जर दाबला जाऊ द्यायचा नसेल तर मला वाटतं तिरंगा ह्या मातीत पेरला गेला पाहिजे. हा विचार तुम्ही आणि या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं करणं मला जास्त गरजेचं वाटतं. हिंदू से नफरत है कोई कुरान नहीं कहता, भारत की मस्जिदें तोड़ो कोई श्री राम नहीं कहता, रोटी का कोई धर्म नहीं होता, पानी की कोई जात नहीं होती, जहाँ इंसानियत होना साहब वहाँ मजहब की बात नहीं होती. कोई कहता है हिंदू खतरे में, कोई कहता है मुसलमान खतरे में. अरे धर्म का चश्मा उतार कर देख लेना मेरे भाई, पता चलेगा देश का इंसान खतरे में है, पता चलेगा देश का इंसान खतरे में है.